नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत गोरेगाव बीएमसी पी साऊथ वार्ड मध्ये. या ठिकाणी तुम्ही बोर्ड लागलेला बघू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजित महिला व बाल कल्याण समिती विशेष उपक्रम आहे. रक्षाबंधन विशेष प्रदर्शन विक्री या ठिकाणी करण्यात आलेली आहे. श्रीमती मिनल संजय तुर्डे माननीय अध्यक्षा महिला व बाल कल्याण समिती यांच्या संकल्पनेतून हा विषय मांडण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर काही लोक आहेत जे या प्रदर्शनामध्ये सहभागी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, तुम्ही काय या ठिकाणी काय विकताय? आम्ही मोदक विकलेत, कारण रक्षाबंधन आहे म्हणून मग ओल्या नारळाचं हवं म्हणून आम्ही मोदक विकलेत. ओल्या नारळाच्या करंज्या, पुरणपोळ्या आमच्या गटाने विकण्यासाठी लावल्या आहेत आणि चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. मग आमच्या माध्यमातून लोक आले तर त्यांना स्वस्त मिळणार का? हो, मिळणार ना, नक्कीच नक्की. बघा, ताईंनी सांगितलंय की गोरेगावकरांना खास करून सांगणार की जर आमच्या चॅनलचं नाव तुम्ही घेतलं आणि आलात तर खास डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. ताई, तुम्ही काय विकताय? नमस्कार, माझं नाव ज्योती गायकवाड आहे आणि मी सगळे हँडमेड वस्तू आहेत माझ्याकडे. राख्या पण सुंदर बनवलेल्या आहेत. माझ्या सगळ्या वस्तू हँडमेड आहेत आणि वॉशेबल पण आहेत. एकदा फक्त खरेदी करायचं आणि कंटिन्युएशन मध्ये ते चालतं. वर्षानुवर्ष आपण त्या राख्या बांधू शकतो. अरे वा, चांगली संकल्पना. सगळ्या वस्तू तशाच आहेत आणि शिवाय प्लास्टिक मुक्त भारत ही एक संकल्पना घेऊन आमच्या गटातील महिला सगळं हा व्यवसाय करत आहेत. सगळ्या वस्तू खूप सुंदर आहेत, हँडमेड आहेत, वॉशेबल आहेत. तुम्ही बघू शकता. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. चांगलं चांगलं. नक्कीच लोक येतील आणि तुमच्याकडून वस्तू घेतील. ताई, तुम्ही काय सेल करताय? नमस्कार, माझं नाव रुचिता सावंत आहे. आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या राख्या आहेत आणि गिफ्टसाठी पण आहे. आमच्याकडे प्रकार असे छोटीशी थाळी असते, ते हळद कुंकू आणि ते गिफ्ट आपण देऊ शकतो बहिणीला किंवा देवारात ठेवू शकतो. छोटंसं पाट, तसं सगळं विकतो. छान आहे, छान आहे. आपले जे दिव्यांग मित्र आहेत ते या ठिकाणी आहेत. त्यांनी तयार केलेल्या वस्तू आहेत, या राख्या वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता. हे काय आपलं गणपती बाप्पाचं जे गळ्यामध्ये आपण घालतो ते आहे, कंठी बोलतात. आणि ह्या राख्या आहेत, हँडमेड आहेत आणि या अगरबत्त्या वगैरे बनवलेल्या आहेत त्यांनी. आपण त्यांच्याशी बोलूया. आपका नाम क्या बेटा? नबी किसान. आप लोग ने सब बनाया है ना? हाँ, मला. अरे वाह, व्हेरी गुड. ताई, कसं आहे, काय सांगणार याच्याबद्दल? मी प्रथम माझ्या शाळेचं नाव सांगते की ही मिठानगर विशेष दिव्यांग मुलांची शाळा आहे गोरेगावमध्ये. आणि महिला व बालकल्याण समितीचे विशेष उपक्रम म्हणून आम्हाला सन्माननीय मिनल तुर्डे मॅडमने ही संधी दिली, म्हणून त्यांचे प्रथम आभार मानते. आणि आमच्या उपायुक्त शिक्षण सन्माननीय डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम यांनी त्यांच्या संकल्पनेमधनं आम्हाला सर्व शाळांना, ज्या आमच्या विशेष मुलांच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांना ही संधी दिलेली आहे विविध वॉर्डमध्ये हे करायला. त्यामुळे प्राची जांभेकर मॅडम यांचेही मी प्रथम आभार मानते. आणि मी सांगू इच्छिते की ही विशेष मुलांची शाळा दरवर्षी असे विविध उपक्रम करत असते, ज्यात आता राख्यांचा सीझन असल्यामुळे रक्षाबंधनामुळे राख्या बनवल्या आहेत. पुढे विविध उपक्रम आम्ही करू, जसं दिवाळीच्या सीझनच्या ज्या वस्तू येतील तर ह्या मुलांना ह्या वस्तू बनवण्यामधनं जो प्रॉफिट होईल तो आम्ही वाटून देतो. तर त्यांना एक रोजगाराची संधी मिळावी, स्वावलंबी व्हावी मुलं, किंवा त्यांच्या केलेल्या कार्याचा कुठेतरी त्यांना त्याची पोचपावती मिळावी, यासाठी हा सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आम्हाला खूप छान उपक्रमामध्ये रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि या मुलांसाठी काहीतरी केलं जातंय समाजाकडून, यासाठी समाजाचेही खूप आभार आहेत की असं सामाजिक भान ठेवलं गेलं पाहिजे. आणि आम्हाला सहानुभूती नकोय. आमचे विद्यार्थी करणारे आहेत, त्यांना संधी हवी असते. फक्त त्यांच्यावर दया दाखवू नका, तर त्यांना संधी द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. व्हेरी गुड. खूप चांगला उपक्रम आहे. तुम्ही बघितलं या ठिकाणी खूप छान अशा राख्या लावलेल्या आहेत, खूप साऱ्या अशा वस्तू आहेत, खाद्यपदार्थ आहेत. आणि गोरेगावकरांना आम्ही एवढंच सांगणार आहे की तुम्ही खास करून हे जे प्रदर्शन लागलंय गोरेगाव पी दक्षिण विभाग बीएमसी या ठिकाणी हे प्रदर्शन लागलंय आणि तुम्ही नक्की या वस्तू खूप चांगल्या आहेत. जसं या ताईने सांगितलं की ह्या हँडमेड आहेत आणि वर्षानुवर्ष बांधता येईल अशा राख्या आहेत इकडे. तर तुम्ही नक्की येऊन ह्या ठिकाणी आपल्या वस्तू खरेदी करा. आणि हे जे लहान मुलं जे मेहनत करतायत त्यांना एक चांगली संधी ताईंनी मिळवून दिलेली आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः उभे राहा, स्वावलंबी व्हा. हा प्रकार त्यांच्याकडून केलेला आहे. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना स्वावलंबी करायचा प्रयत्न आहे. तर सर्वांनी या ठिकाणी खरेदी करा आणि जास्तीत जास्त खरेदी करून यांचं मनोबल वाढवा. एवढा लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.